मोहिदुल मुस्लिमीन हायस्कूल, उस्मानिया कॉलोनी, परभणी. मी मराठीची शिक्षिका मिर्झा समीना परवीन. आज आपण घाटात घाट वारांदा घाट हा पाठ क्रमांक 5 याचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचे लेखक आहे महेश तेंडुलकर. मी प्रथम लेखकांचा परिचय देते. प्रसिद्ध लेखक, त्यांची बंच ट्रॅकिंग, 7 पन्हाळा ते विशाळगडची 7 शिवकालीन दुर्गाची शिलालेखांच्या विश्वात, गडमंदिरेवरील दिवार शिल्प, भटकंती कुंडळ, वरगुल्ल्यांची भटकंती अनलिमिटेड, किल्ले, जिंजी किल्ल्यांची दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन, हे प्रवासवर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. येथे लेखक जे आहेत महेश तेंडुलकर, हे ऐतिहासिक पुस्तके लिहिणारे लेखक आहेत. त्यांनी वरची मी आत्ता जी वाचली ती सगळी त्यांची पुस्तके त्यांनी लिहिलेली. ऐतिहासिक स्थळावर किल्ले वगैरे आणि ऐतिहासिक घटनेंवर त्यांनी हे ऐतिहासिक पुस्तके लिहिलेली आहेत. प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वारांदा घाटची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकांनी मांडले आहेत. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्यांनी हा जे पाठ आहे घाटात घाट वारांदा घाट, हा पाठ सुद्धा एका ऐतिहासिक स्थळावर लिहिलेला आहे आणि ते भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. देखो बच्चों, आज हम घाटात घाट वारांदा घाट इस सबक को समझेंगे, पढ़ेंगे. ये सबक के मुसन्निफ है महेश तेंदुलकर, और ये जो है महेश तेंदुलकर ये तारीख़ी मुकामात के ऊपर, तारीख़ी जो भी किले वगैरह है उन पर लिखने वाले ये लेखक है, मशहूर लेखक है. तो इन्होंने एक यहाँ पर जो लिखा है वो एक वारांदा घाट और साथ में एक किले के बारे में उन्होंने ये सबक लिखा है. अब हम सबक का पहला पैसेज पढ़ेंगे और समझेंगे. आता आम्ही पहिला परिच्छेद वाचू आणि समजून घेऊया. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाची सरीची वार्ता, पसरणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्ष येतच असतं. बच्चों, आज हम इस सबक में ऐसा समझेंगे कि हम जैसे इमेजिन करेंगे, कल्पना करेंगे, सोचेंगे कि जैसे हम ये वारांदा घाट देख रहे हैं और इस किले पे हम चढ़ रहे हैं. तो यहाँ पे शुरुआत ज्येष्ठ महिना म्हणजे ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. यानी लेखक कह रहे हैं हमने इससे पहले 12 महीने जो आपको बताए हैं मराठी के, तो यहाँ पे ज्येष्ठ महीने से बारिश का मौसम शुरू होता है और हल्की हल्की सी बारिश शुरू होती है और ज़ोर ज़ोर से है तो हवा चलती है. सोसाट्याचा वारा यानी ज़ोर ज़ोर से हवा चलती है और हल्की सी पानी की शुरुआत. वार्ता यानी बातमी, यानी आहिस्ता आहिस्ता माहौल हमें बारिश आने का एहसास दिलाता है. साथ में मिट्टी की खुशबू भी यहाँ पर हमको ये एहसास दिलाती है कि अब बारिश का मौसम शुरू हो रहा है. तरी ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन ये ग सरी माझी मटकी भरी च्या तालावर पावसात चिंब भिजणं आणि त्याबद्दल आईवडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबाकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाना सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं. येथे लेखक म्हणतात की आम्ही लहानपणी असताना खूप पावसाची मजा घेतलेली आहे. गाणी सुद्धा गायले आहेत आणि पावसात भिजलं तर आईबाबांकडून मार सुद्धा खाल्लं आहे आणि आजी आजोबाकडून होड्या म्हणजे नाव बनवून घेऊन ती पाण्यात सोडण्याचा आनंद आम्ही खूप घेतला आहे. बच्चों, यहाँ पर लेखक कह रहे हैं कि वो जब पानी में भीगते थे उनके दौर में, तो वो गाना गाकर है तो भीगा करते थे और साथ ही साथ भीगने की वजह से उनको मार पड़ती थी. उनके अम्मी और अब्बू उनको अच्छे से मारते थे, मतलब पेट भर मार खाते थे भीगने की वजह से. और साथ में हम दादा दादी के पास से नाव बना कर लेते थे और वो पानी में छोड़ा करते थे. और इतना होने पे, मार खाने पे भी हम बेसब्री से क्या करते थे, इस मौसम का है तो इंतज़ार करते थे, आतुरतेने वाट पाहणं.
इसका मतलब आहे हम बेसब्री से इस बारिश के मौसम का इंतजार करते थे. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ हुरहुर मला अर्थ उमगू लागतात. बसण्याचा अर्थ कळू लागतो, बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पावसाच्या आगमनाने गतकाळातील ते क्षण पुन्हा जिवंत होतात. येथे लेखक म्हणतायत की आम्ही एवढं मार खाऊन सुद्धा आम्ही खूप वाट पाहू लागतो याची, पावसाची. आणि कितीतरी आठवणी, म्हणजे दरवर्षी आमच्या नवीन कितीतरी आठवणी या पावसासोबत काय होतात पुन्हा आमच्या डोळ्यासमोर येतात. आणि मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ उमगू लागतात. म्हणजे मोठं झालं की ती लहानपणाचं सगळं दृश्य संपतं. इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रधनुष्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रॅम्बो. आणि तर रॅम्बो पाहिलं की त्याच्या रंगाचे जे अर्थ छटा असतात ते आम्हाला समजू लागतात, त्यांचे अर्थ आम्हाला आता कळू लागतात. आता आम्ही मोठे झालेलो असतो. बरसण्याचा अर्थ कळू लागतो, म्हणजे बरसणे याचा अर्थ कळू लागतो. लहानपणी बरसणे म्हणजे पाऊस येणे हा त्याचा अर्थ असतो, पण मोठे झाल्यानंतर बरसण्याचा अर्थ आम्हाला समजू लागतो, असं इथे लेखक म्हणत आहेत. बच्चों, लेखक कह रहे हैं यहाँ पर कि जैसे जैसे हम बड़े होते हैं तो हमें है तो इस रंगों का मतलब, यानी जो वो रहती है इंद्रधनुष यानी रैम्बो, और जिसे वो कहते हैं रैम्बो कहते हैं, रैम्बो धनक जिसे कहते हैं उर्दू में, हमें उसमें जो रंग रहते हैं उस रंगों के मतलब धीरे धीरे मालूम होते हैं. और उस रंगों को जानने की हमारे को उसको वो रंग हमें समझ में आते हैं. शब्दांचा थेट अर्थ प्रत्यय लागतो, यानी हमें उस रंगों की मालूमात धीरे धीरे बड़े हुए बाद होते हैं. पावसाच्या आगमनाने गतकाळातील ते क्षण पुन्हा जिवंत होतात. यानी जैसी बारिश आती है तो पुराने हमारे यादें गतकाळातील यानी पुराने दौर की यादें हमारे को तरोताज़ा कर देती है, हमारे सामने आंखों के सामने ताज़ा हो जाती है. पुन्हा जिवंत होतात यानी ताज़ा हो जाती है. डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यामधून अलगदपणे वाहूनही जातात. इथे लेखक म्हणतात आमच्या गतकाळातील म्हणजे जुन्या काळातील आठवणी आमच्या डोळ्यासमोर येतात आणि ते वाहून पापण्यामधून वाहूनही जातात. आणि येथे कळत नाही की हा अश्रू आहे की पावसाचं थेंब आहे आमच्या डोळ्यातून जे गळत आहे. बच्चों, यहाँ पर लेखक समझा रहे हैं कि हमारे आँख में से जो आंसू गिरते हैं वो या पानी के हैं या हमारे पुरानी यादों के आंसू हैं, ये समझ में नहीं आता. मग डोळ्यातलं कोणतं आणि बाहेरचं कोणतं तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वारांदा घाट गाठलंच पाहिजे. असं बरंच काही अनुभवतो, आणि हे क्षण जर सगळ्यांना अनुभवायचे असतात तर त्यांनी कुठे यायला सांगितले तर लेखकांनी वारांदा घाटाला बघायला यायला पाहिजे. बच्चों, यहाँ पर लेखक कह रहे हैं, मुसन्निफ कह रहे हैं कि अगर आपको ऐसी पुरानी यादें ताज़ा करना है और आपको ये सारे मौसम का लुत्फ़ उठाना है तो आपको कहाँ आना पड़ेगा. ये सारे मौसम का लुत्फ़ उठाना है तो आपको कहाँ आना पड़ेगा, वारांदा घाट देखने के लिए आना ही पड़ेगा. इस सेशन में हमने वारांदा घाट का परिचय और परिच्छेद देखा है पहला. इंशाल्लाह अगले मंगल को हम आगे का परिच्छेद समझेंगे. अल्लाह हाफिज़.